मार्गदर्शन करण्या इतपत माझी पात्रता अजून तरी निर्माण झालेली नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. प्रशासनातील एक अधिकारी म्हणून मला जे काही शक्य आहे आपली मदत करण्याला किंवा आपलं आयुष्य अजून चांगल्या प्रकारे सुखकर करण्यात मला जो काही प्रयत्न करता येईल तो करायचा मी प्रयत्न नक्की करेन. माझं मूळ गाव सांगली जिल्ह्यातील आहे. माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालेलं आहे. मराठी माध्यमाच्या शाळेतून मी शिक्षण केलेलं आहे. त्यानंतर मी नवोदय विद्यालय इथं 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. 11वी-12वीचं शिक्षण मी रे शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड येथून केलेलं आहे. आणि त्यानंतर मी बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही डिग्री पूर्ण केलेली आहे. ज्यांच्या नावापुढे कर्मवीर हा शब्द लावलेला आहे, ज्यांनी कर्माला कष्टाला कधीही कमीपणा दिलेला नाही, त्यांच्यावरती उपस्थित सन्माननीय जतीन रहमान सर, कर्वे सर, तसेच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि न्याय क्षेत्रातील सर्व मान्यवर, तसेच व्यासपीठापुढे समोर उपस्थित सर्व लहान विद्यार्थी, त्यांचे पालक आणि या देशाचे सर्व सुज्ञ, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक. सर्वप्रथम मी संत गाडगे महाराज, सिंधुताई आणि बाबूजी यांच्या कार्याला प्रणाम करतो. मी आदरणीय संतोष सरांचंही आभार प्रदर्शन करतो की त्यांनी या कार्यक्रमामध्ये मला इथे बोलवलं. मला बिलकुलही कल्पना नव्हती की हा कार्यक्रम काय आहे किंवा या कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे. जेव्हा आज इथे येऊन बघितली की एवढी मोठी गर्दी आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पालक, विद्यार्थी इथं उपस्थित आहे आणि ह्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे हे बघितल्यानंतर थोडा वेळ मीही भारावून गेलो होतो आणि मनामध्ये माझी इच्छा झाली की ह्या कार्यक्रमाचा भाग आपण देखील बनवूया. सरांनी सांगितलं की आपल्या सर्वांना एक विस्तृत मार्गदर्शन करायचं आहे, पण या सेवेमध्ये येऊन मला फारसा काही वेळ झालेला नाही आहे. त्यामुळं मार्गदर्शन करण्या इतपत माझी पात्रता अजून तरी निर्माण झालेली नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. तरी मी काही गोष्टी तुम्हाला सांगेन. इथं असलेले काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या दुर्दैवाने, ज्यांच्या घरामध्ये एका कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केली असेल किंवा इतर कोणत्याही कारणास्तव ते या जगात नाही आहेत. तुमचं दुःख हे तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता. मी एक प्रामाणिक प्रयत्न करू शकतो समजून घेण्याचा, पण मी समजून नाही येऊ शकत. पण एक संवेदनशील नागरिक आणि प्रशासनातील एक अधिकारी म्हणून मला जे काही शक्य आहे आपली मदत करण्याला किंवा आपलं आयुष्य अजून चांगल्या प्रकारे सुखकर करण्यात मला जो काही प्रयत्न करता येईल तो करायचा मी प्रयत्न नक्की करेन. मार्गदर्शन काय करावं असा प्रश्न मला पडलेला आहे. थोड्याफार गोष्टी मी तुम्हाला सांगेन, ज्या गोष्टी मला आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये कामाला आल्या. माझं मूळ गाव सांगली जिल्ह्यातील आहे. माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालेलं आहे. मराठी माध्यमाच्या शाळेतून मी शिक्षण केलेलं आहे. त्यानंतर मी नवोदय विद्यालय इथं 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. 11वी-12वीचं शिक्षण मी रे शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड येथून केलेलं आहे. आणि त्यानंतर मी बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही डिग्री पूर्ण केलेली आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेताना कधीही मनामध्ये अशी गोष्ट नव्हती की आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे, आपण आपल्या मातृभाषेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे, म्हणून आपल्याला पुढे जाऊन एखादी मोठी गोष्ट मिळवता येणार नाही किंवा अचीव करता येणार नाही. त्यानंतर सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमध्ये आल्यानंतर हे रे शिक्षण संस्थेचं कॉलेज आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्वतःहून स्थापन केलेलं हे कॉलेज आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्यावेळी कमवा आणि शिका ही योजना चालू केली होती. त्यावेळी त्यांचं म्हणणं होतं की विद्यार्थ्याने स्वतःहून कमवलं पाहिजे, स्वतःहून शिकलं पाहिजे. ज्यांच्या नावापुढे कर्मवीर हा शब्द लावलेला आहे, ज्यांनी कर्माला कष्टाला कधीही कमीपणा दिलेला नाही, त्यांच्याकडून एक गोष्ट शिकलो की तुम्ही हार्डवर्क करायला मागे पडू नका, कष्ट करायला मागे पडू नका. तुम्ही गरिबीतून आला आहात किंवा तुम्ही श्रीमंतीतून आला आहात, तुम्ही ग्रामीण भागातील आहात किंवा तुम्ही शहरी भागातील आहात, ह्या गोष्टींचा प्रभाव पडत नाही जर तुम्ही तुमच्यामध्ये तेवढी हार्डवर्क करायची पात्रता बाळगून असाल. UPSCचा अभ्यास करताना माझ्यासमोर बरेच ऑप्शन होते की दिल्लीला जावं, पुण्याला जावं. मी बऱ्याच गोष्टींवरती विचार करून
बऱ्याच गोष्टींवरती विचार करून हे ठरवलं की मी सेल्फ स्टडी करणार. त्यावेळी बऱ्याच जणांनी मला सांगितलं की हा योग्य निर्णय नाही आहे, घरामध्ये राहून किंवा प्रायव्हेट रूमवरती राहून तेवढा अभ्यास होणार नाही, UPSC फार कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, त्याच्यामध्ये मार्गदर्शनाची गरज असते. मलाही त्या गोष्टी माहिती होत्या, पण स्वतःवरती एक विश्वास होता. मी यूट्यूबवरून बऱ्याचशा स्ट्रॅटेजीज तयार केल्या, त्यावरून अभ्यास केला. तुम्हाला एक गोष्ट का सांगतोय, आजचं जग हे ऑपॉर्च्युनिटीचं जग आहे. हे जग फार जवळ आलेलं आहे. इथे इन्फॉर्मेशन खूप ॲवेलेबल आहे, ऑपॉर्च्युनिटीज खूप ॲवेलेबल आहे. तो काळ आता मागे गेलेला आहे, जेव्हा दळणवळणाची साधनं नव्हती, माहिती उपलब्ध नव्हती, मार्गदर्शन उपलब्ध नव्हतं. पण आता असं नाही आहे. तुम्ही खेड्यामध्ये राहून पण तुम्ही ह्या देशातल्या, ह्या जगातल्या चांगल्यातल्या चांगल्या युनिव्हर्सिटीचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. ते तुम्ही घ्यावं. तुमच्या मनामध्ये हा ॲटिट्यूड तुम्ही तयार करून ठेवू नका की मी ह्या बॅकग्राऊंडचा विद्यार्थी आहे किंवा असा आहे म्हणून मला ही गोष्ट कधीही अचीव करता येणार नाही. त्यानंतर स्वतःमध्ये सेल्फ डिसिप्लिन बाळगा. मोटिवेशन ही अशी गोष्ट आहे जी फार काळ टिकणार नाही. एका दुसरा व्हिडिओ, एका दुसरं गाणं बघून मनामध्ये थोडं मोटिवेशन तयार होतं, पण तुम्हाला जर दीर्घकाळ स्ट्रगल करायला लागत असेल किंवा दीर्घकाळ तुमचं एक फाउंडेशन तयार करायचं असेल तर त्याला सेल्फ डिसिप्लिनपेक्षा दुसरा उपाय नाही आहे. त्यानंतर मी हेही सांगेन की स्वतःची ओळख बनवण्यासाठी, कारण प्रत्येकाला एक स्वतःची वेगळी ओळख बनवायची असते, स्वतःची ओळख बनवण्यासाठी चुकीच्या मार्गांचा वापर करू नका. कायदा हा आपल्या सर्वांसाठी आहे आणि कुणी तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन करत असेल तर ते चूक आहे, बरोबर आहे, हा न्याय आहे की हा अन्याय आहे, ही समजण्याची जाणीव तुमच्यामध्ये तयार करा. मी मागे एकदा सांगितलं होतं की आपण सर्वजण एक मानव आहोत. आपली जात, आपला धर्म, आपली आर्थिक परिस्थिती ह्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन आपण एक व्यक्ती आहोत, एक मानव आहोत. आपल्याला संवेदना आहेत. मगाशी एका चिमुरडीनं पसायदानाचे काही शब्द सांगितले होते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 15व्या-16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्या ज्ञानेश्वरीच्या उत्तरार्धात त्यांनी पसायदान लिहिलेलं आहे. पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांनी काय मागितलेलं आहे, एक 15-16 वर्षाची व्यक्ती काय मागते देवाकडे, जो जे वांछिल तो ते लाभो. ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते त्याला मिळू दे. जर 15-16 वर्षाच्या व्यक्तीमध्ये ही समज असेल, मी असं म्हणत नाही की आपण सर्वांनी त्यांच्या इतकं मोठं व्हावं, पण थोडीफार आपण त्यांच्याकडूनही शिकवण घ्यावी आणि आपण एकमेकाला एका व्यक्तीसारखं वागवावं, एका मानवासारखं वागवावं. ही शिकवण आपल्याला हे जे लोकांचे इथे फोटो ठेवलेले आहेत त्यांच्याकडून मिळते. तुम्ही समाजाचं काहीतरी देणं लागता. तुम्ही मोठे झाल्यानंतर आपल्यासारखा एखादा व्यक्ती असेल, जो स्ट्रगल करत असेल, ज्याच्या आयुष्यामध्ये संघर्ष आला असेल, तर त्याला नक्की मदत करा. अशी जाणीव ठेवूनच पवार साहेबांनी हा उपक्रम चालू केलेला आहे, कर्वे साहेबांनी उपक्रम चालू केलेले आहेत. आपली ही जी भूमी आहे, आपलं राज्य असेल, आपलं देश असेल, विशेषतः आपला भाग असेल, तिथे समाजसुधारक आणि समाजसेवकांनी फार मोठं कार्य केलेलं आहे. विशेषतः अंबाजोगाई नगरी ही विचारांच्या चळवळीसाठी प्रसिद्ध आहे. तर ही चळवळ मरू देऊ नका, हा विचार मरू देऊ नका. ही आपली जबाबदारी आहे की आपल्याला हा विचार पुढे घेऊन जायचा आहे. त्यामुळं फक्त पैसा, प्रसिद्धी ह्या पलीकडे किंवा ह्या गोष्टींकडे बघत न बसता आपण ह्या समाजाचं काहीतरी देणं लागतं, ह्या अपेक्षेने तुम्ही पुढे जाऊन लोकांना मदत करा. सर्वात शेवटी मी एवढंच म्हणेन की हा जो आधार माणुसकीचा कार्यक्रम आहे किंवा ही संपूर्ण जी काही योजना आहे, या योजनेमध्ये आपल्याला जी काही मदत लागेल आपल्या चांगल्या कार्यासाठी, ती मदत आपण एक स्थानिक पोलीस प्रशासनाचा एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही जर मला मागत असाल तर मी देण्यासाठी कायम तयार आहे. एवढे बोलून मी माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.